माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला श्रीमद भागवत सार पंचम स्कंद ऋषभदेवांची गोष्ट प्रकरण 15वे हे कथन करणार आहे. सुतांनी गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. शुक परीक्षिताला म्हणाले, राजा, नाभीला जो पुत्र झाला त्याच्या अंगावर जन्मापासूनच व्रज, अंकुश, पताका इत्यादी खुणा होत्या. विष्णूंचा तो अंश असल्यामुळे ती चिन्हे होती. लहानपणापासूनच तो शांत, विरक्त होता. त्या मुलाची साम्य बुद्धी अलौकिक होती. त्याच्या दर्शनानेच लोक शांत होत, प्रभावित होत. जसजसा तो मोठा होऊ लागला तसतसा त्याचा प्रभाव वाढत चालला. त्याच्या न्यायप्रियतेची कीर्ती सर्वत्र पसरली. तेजाने तळपत असणारे कांतिमान शरीर, पूर्ण शांती, बल आणि क्षमाशीलता यामुळे तो लोकप्रिय झाला. त्याने राज्य करावे असे प्रजेला वाटू लागले, देवतांनाही वाटू लागले. ऋषभ असे त्याचे नाव नाभीने ठेवले होते, कारण तो श्रेष्ठ असा पुरुष होता. इंद्राने एकदा त्या ऋषभाची परीक्षा पाहण्यासाठी त्या राज्यावर म्हणजेच अजनाभ वर्ष या भूखंडावर पाऊसच पाडला नाही. पण ऋषभाने आपल्या योग सामर्थ्याने पाऊस पाडला व प्रजेला त्रासापासून वाचविले. आपल्या मुलाचे योगेश्वर्य पाहून हा खरोखरच विष्णू आहे असे ओळखून नाभीने त्याचे वात्सल्य भावाने लालन पालन केले. मोठ्या प्रेमाने बालस्वरूप विष्णूंची सेवा केली. ऋषभ मोठा झाल्यावर त्याच्यावर राज्य सोपवून उदार चरित्राचा नाभी समाधी साधन करण्यासाठी पत्नी मेरुदेवीसह बदरिकाश्रमाला गेला. तेथे तपश्चर्या करून शेवटी तो विष्णू स्वरूप झाला. ऋषभ जन्मतः ज्ञानी होता, पण राज्यकर्ता म्हणून त्याने लोकांना वळण लावण्यासाठी प्रथम गुरुगृहात राहून शिक्षण घेतले. योग्य विधीप्रमाणे गृहस्थाश्रम स्वीकारला. इंद्राने आपली कन्या जयंती ही त्याला दिली. त्या दाम्पत्याला 100 पुत्र झाले. परीक्षिता भरत हा त्या सर्वात श्रेष्ठ होता आणि अजनाभ वर्षाला भारतवर्ष हे नाव त्याच्या नावावरूनच पडले आहे. कुशावर्त, इलावर्त, ब्रह्मावर्त, मलय, केतू, भद्रसेन, इंद्रस्पृक, विदर्भ व किकट हे 9 राजपुत्र त्या भरतापेक्षा लहान पण तसेच पराक्रमी होते. आणखी 9 राजपुत्र पुढे फार थोर भागवत धर्मप्रसारक म्हणून विख्यात झाले. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविहोंत्र, दुर्मिल, चमस आणि कार्भाजन हे 9 पुढे ऋषित्वाला प्राप्त झाले आणि उरलेले 81 पुत्र यज्ञादी उपासना करून विप्रत्याला प्राप्त झाले. महापुरुष जसे आचरण करतात तसेच इतर लोक करतात. ऋषभदेवाने सुद्धा ज्ञानोत्तर नियत कर्तव्ये नीट केली व प्रजेला सत्कर्माचे फळ वळण लावून दिले. त्याची प्रजा धर्मानुरूप वागणारी होती. ब्रह्मावर्तात तो एकदा ब्रह्मर्षींच्या सभेला उपस्थित झाला होता. त्याचे पुत्रही त्याच्याबरोबर होते. त्याच वेळी ऋषभाने पुत्रांना उद्देशून व सर्व प्रजेजनांनाही उद्देशून एक उत्कृष्ट उपदेश केला. परीक्षित म्हणाला, शुकदेव, आपण कृपा करून तो उपदेश संक्षेपाने तरी सांगा. शुक म्हणाला, होय, तो उपदेश सर्वांच्याच हिताचा आहे. ऋषभ काय म्हणाला ते ऐक. ऋषभाने ब्रह्मर्षीच्या सभेत पुत्रांना जो उपदेश केला तो लक्ष लावून श्रवण करावा. ऋषभ म्हणाला, मुलांनो, ह्या मर्त्यलोकात प्राप्त झालेले हे शरीर केवळ दुःखमय विषय भोग भोगण्यासाठीच आहे असे नाही. हे भोग तर डुकरांना सुद्धा मिळतात. तर मग ह्या देहाचा उपयोग काय आहे? हा देह हे तपाचे साधन आहे. देहाच्या साहाय्याने तप केले पाहिजे. त्यानेच मन शुद्ध होते. शुद्ध मनालाच अनंत ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. महापुरुष कोणाला म्हणावे? जे परमशांत, क्रोधहीन, सदाचारी व सर्वांचे हित करणारे असतात. भगवत प्राप्तीचा एकमेव पुरुषार्थ मानणारे असतात. संसाराच्या गोष्टी सांगणारे लोक त्यांना आवडत नाही. स्त्री, पुरुष, गृह यांना सर्वस्व समजणारे लोक त्यांना आवडत नाहीत. अलौकिक कार्य त्यांना आवडत नाही.
मनुष्य कुकर्माचा प्रवृत्त होतो तो इंद्रियांच्या भोगासाठीच होतो. ह्याला चांगले समजत नाही, कारण त्यामुळे आत्म्याला हे असत जड शरीर प्राप्त होत असते. आत्मतत्वाची जोपर्यंत जिज्ञासा लागलेली नसते तोपर्यंत मनुष्य देहादी प्रभावात सापडतो. लौकिक व वैदिक कर्मात गुंतलेला असतो. कर्म वासना जोरदार असतात, पण पुन्हा पुन्हा देहाचे बंधन पडत असते व जोपर्यंत भगवान वासुदेवावर भक्ती उत्पन्न होत नाही तोपर्यंत हे असे चालते. गृहादी व देहादी बंधनात आत्मविस्मृती होऊन तो पडलेला असतो. देहाभिमान ही एक ग्रंथी असते व स्त्री पुरुष आकर्षणाची दुसरी ग्रंथी असते. त्यामुळे जीव हा देह, इंद्रिये, घर, शेत, स्वजन, धन यात मी व माझे म्हणत मोहित झालेला असतो. या ग्रंथी ज्यावेळी मोकळ्या होतात तेव्हाच तो स्त्री पुरुष आकर्षण व मीपणा त्याचा त्याग करतो व मला प्राप्त होतो. मुलांनो, सत्वगुणी धीराच्या उद्योगी साधकाने संसारातून सुटण्यासाठी काय करावे? सर्वांचा आत्मा व गुणस्वरूप अशा भगवंताच्या माझ्या ठाई भक्ती ठेवावी. सत्यनारायण व्हावे, हव्यास सोडावा, सुख दुःखे समान मानावी. कोणत्याही जीवकोटीत सुखाचा आभास मात्र आहे. दुःखमय सर्व देह आहेत हे ओळखावे. सत्व सार यांचे ज्ञान मिळवावे. तपश्चर्या करावी. सकाम कर्माचा त्याग करावा. कर्मे भगवंतासाठीच करावी व त्यालाच अर्पण करावी. भगवत कथा नित्य आदराने श्रवण कराव्या. वैर भावना पूर्णपणे सोडून द्यावी. भक्त व संत यांची संतती धरावी. समत्व शांती यांचा अवलंबन करावा. घरदार व स्वजन यांचा मोह धरू नये. अध्यात्मशास्त्राचे अनुशीलन करावे. एकांतात राहावे. प्राण, इंद्रिये व मन यांच्यावर संयम ठेवावा. शास्त्रवे सत्पुरुष यांच्या वचनावर विश्वास ठेवावा. यथार्थ रीतीने आकलन करावे. पूर्ण ब्रह्मचार्याने राहावे. कर्तव्यात नेहमी समाधानी राहावे. वाणीवर संयम ठेवावा. सर्वत्व व प्रभूची सत्ता अनुभवावी. तत्वज्ञानाला स्वानुभवाची जोड जोडावी. योग सामर्थ्याने साधनेने अहंकाराचा व कारण शरीराचा ब्रह्मस्वरूपात विलय करावा. प्रथम शास्त्रानुसार अगदी तात्परतेने हृदयातील अज्ञानाची व ममत्वाची ग्रंथी सोडवावी आणि मग ही साधने सोडून केवळ स्वरूपात असावे. प्रजेला शिकवायचे असेल तर हेच, शिष्याला सांगायचे तर हेच, पुत्राला शिक्षण देणे असले तरी हेच. हे ज्ञान ऐकूनही कोणी तसे वागणार नाही. यज्ञादी कर्मे सर्वस्व समजतील ते अडाणी समजावे. त्यांचा राग करू नये. त्यांची वारंवार सांगून समजूत घालावी. लोकांना समजवून उमजवून उपासनांच्या काम्यकर्मांच्या कोड्यात अडकवू नये. आंधळा चाचपटत असतो, त्याला हातात धरून नीट मार्गावर आणतात. मुद्दाम खड्ड्यात नाही ढकलीत. तसे लोकांना कामनांच्या खड्ड्यात पाडू नये. आपले कल्याण लोकांना कळत नाही म्हणून ते नाना भोगात अडकतात. भूमीच्या तुकड्यासाठी, सोन्या चांदीच्या तुकड्यासाठी, कसल्याही क्षुद्र गोष्टीसाठी वैर धरतात. डोकी फोडतात. ज्ञानी माणसाने दयाळूपणाने अशा पडणाऱ्यांना सावरावे. खड्ड्यात पडू देऊ नये. जो आपल्या आत्मस्वकीयांना हरिभक्तीचा उपदेश करीत नाही तो गुरु नव्हे. स्वजन नाही. पिता असूनही पिता नाही. माता असूनही माता म्हणण्यास योग्य नाही. इष्टदेवही नाही व पतीही नाही. मुलांनो, मी हा देह धारण केला आहे तो शुद्ध सत्वाचा आहे. शुद्ध सत्वातच धर्माचे निधान असते. तुम्हीही ह्या शरीरापासून निर्माण झालेले आहात. शुद्ध रहा. मत्सर वैर करू नका. भरत ह्या तुमच्यातलाच मोठा आहे. तो तुम्हाला माझ्या ठिकाणी आहे. त्याची सेवा करा. तुम्हाला एक सांगतो, खजिनांपेक्षा वृक्ष वनस्पती श्रेष्ठ असतात. त्यांच्यापेक्षा सजीव चालते प्राणी श्रेष्ठ. कीटकांपेक्षा समंजस पशु श्रेष्ठ. पशूंपेक्षा मानव श्रेष्ठ. मानवापेक्षा प्रथम गण श्रेष्ठ.
प्रथम गणातून गंधर्व, गंधर्वाहून सिद्ध, सिद्धांहून किन्नर श्रेष्ठ, त्यापेक्षा असुर, त्यांच्यापेक्षा देवता श्रेष्ठ, देवतात इंद्र, इंद्रपेक्षा दक्षादी प्रजापती श्रेष्ठ, त्यातही रुद्र श्रेष्ठ व त्याहून त्याचा पिता ब्रह्मदेव श्रेष्ठ. ब्रह्मदेव हा माझ्यापासून उत्पन्न झाला आहे. तो मी सत्वरूप जगप्रतिपालक विष्णू आहे. पण मजपेक्षा ब्रह्मज्ञ जे विप्रगण ते श्रेष्ठ आहे. हे विप्रजन हो, तुम्ही शम, दम, सत्य, दया, तप, तितिक्षा, ज्ञान व सत्व ह्या गुणांनी युक्त असता माझी वेदमय मूर्ती धारण करता. मी ब्रह्मदेवाहून श्रेष्ठ स्वर्ग मोक्षादी काही देऊ शकतो खरा, पण माझे हे भक्त, अकिंचित भक्त जे माझ्यापाशी काहीच मागत नाही, ते तर माझ्यापेक्षा श्रेष्ठ मानावे. मुलांनो, सर्व चराचराच्या ठाई मीच आहे असे समजा. सर्वांची सेवा करा. विश्वासातच मी विश्वंभर आहे असे माझे पूजन म्हणजे देहाचे सार्थ. अशी अभेद्य बुद्धी असल्याशिवाय मनुष्य मोहातून सुटत नाही, काळाच्या मगरमिठीतून सुटत नाही. ऋषभदेवांचा उपदेश असा होता. शुकदेव पुढे सांगू लागले, राजा ऋषभ ज्ञानी होते. लोकांना व मुलांना, पुत्रांना त्यांनी असा उपदेश केला. त्यांनी भरताला राज्यावर बसविले व स्वतः सर्व वासनांचा त्याग करून संन्यास घेतला. परहंस धर्माचा उपदेश करणारे श्री ऋषभदेव हे नंतर पूर्ण दिगंबर अवस्थेत यदुच्छया सर्वत्र संचार करू लागले. अंगावर वस्त्र नाही, डोक्यावर पिंजरलेले अस्ताव्यस्त केस, कोणाशीही भाषण नाही. आंधळे की बैरे, वेडे की भूतग्रस्त, जड दगडापेक्षा की मातीचे ढिकूळ, कशाने बाह्य भान ध्यान मनी नाही. कधी गावात नगरात तर कधी शेतात कोठेही जाणार, कधी धर्मशाळेत तर कधी पहाडावर, कधी सैन्यांच्या छावणीजवळ तर कधी गोळीवाड्यात, कधी अरण्यात तर कधी दऱ्याखोऱ्यात मुक्तपणे ऋषभदेव हिंडायचे. बसून राहायचे, निजायचे, खाण्यापिण्याचे भान नाही, कोठे आहो याचे भान नाही. लोक कुचेष्टा करीत, नमस्कार करीत, त्यांना त्यांचे काहीच नाही. कोणी टवाळी करीत, कोणी हकलून देई, कोणी ढेकळे मारी, कोणी अंगावर थुंके, अचकट विचकट बोले. पण देहबुद्धीचा पूर्ण निराश करणाऱ्या ऋषभदेवांना त्याचे काहीच वाटत नाही. परीक्षिता, देहाच्या सर्व मुका, सर्व श्रेष्ठ चेष्टा आपल्या नाही. हा देह म्हणजे मी नव्हे. परीक्षिता, तक्षकाचा दंश झाला काय, न झाला काय? आजच देह पडला काय आणि 7, 12, 20 दिवसांनी पडला काय? आहे तोवर आहे हा सगळा भास. आत्मज्ञानी मनुष्य हा पूर्ण विभक्त झाला म्हणजे सुखदुःखातून शून्य अशा निराशा व्यर्थ. पहा त्या ऋषभदेवाचे पूर्ण वैराग्य. त्याचे शरीर तर अत्यंत सुकुमार होते, मोठे गंभीर, शिल्प्याहुनी अस्पृष्ट मोती बाहेर डोकावतात तसे डोळे, अत्यंत मनोहर हास्य. पण विषयाकडे मुळीच मन जात नाही. डोक्यावर धुळीने भरलेले केस, धुसर पिंगट जटा, जणू वृक्षाला फुलोरा आला आहे आणि जनसंपर्क नको म्हणून हे पूर्ण संन्यस्त दूर दूर जायचे. अंगाला घाम पुसून घ्यायचे, धुळीतच पडून राहायचे. मग योग बळ असे की सुगंधाचा दरवळ त्यांच्या चहूबाजूस पसरायचा. अरे, संकल्परहित झालेले हे महाभाग स्वतःच कल्पवृक्ष होते. योजनपर्यंत त्यांच्या शरीरावरून सुगंधी वायू वाहत जाई. नाना प्रकारच्या प्राण्यांप्रमाणे प्रकृतींच्या अधीन असणाऱ्या पशुसारखे निश्चिंतपणे ते पडून राहतात. त्यागाची परमश्रेष्ठ अवस्था त्यांनी लोकांना उदाहरणाने शिकवली. अष्टसिद्धी त्यांच्या पायाशी होत्या, पण त्यांनी कधीही त्याचा उपयोग केला नाही. परीक्षित म्हणाला, जर हे निरीच्छ होते, वासनारहित होते, तर सिद्धींचा उपयोग करूनही ते अकर्त्य राहिले असते. राग, विषादी क्लेश काही झाले नसते. मग त्यांनी सिद्धीचा स्वीकार का केला नाही? शुकदेव म्हणाले, तुझे म्हणणे ठीक आहे, पण हे पहा, पकडलेले हरिण जरी ताब्यात असले तरी व्याघ्र त्याचा भरवसा धरतो का? अरे, शहाणा माणूस कधीही चंचल चित्त्याचा भरवसा धरीत नाही.
लाखो वर्षाचे तप क्षणाच्या मोहाने नष्ट होते. यामध्ये 6 शत्रू जे काम, क्रोध, मद, मच्छर, लोभ, मोह त्यांचे स्थान मन हेच आहे. या मनातूनच कर्मबंधन उभे राहते. वृक्षदेवांचा अहंकार कारण शरीरातूनच गळाला होता. पंचमहाभूतांचा गोळा असा त्यांचा देह भटकत राहिला. पुढे कोक, वेंक, दक्षिण, कुटक, कर्नाटक आदी देशातही तो देह यदुच्छया भटकत राहिला. दिगंबर, पूर्णविरक्त, आचार्यही, बाह्यतः अमंगळ असे त्यांचे शरीर त्या देशात पुष्कळ वर्ष राहिले. आणि एकदा वावटळ उठली, अरण्यात वणवा पेटला, त्यातच तो देह भस्मसात झाला. परीक्षिता, पुढे काय होणार हे ते आता सांगतो. कलियुगात अधर्म वाढेल तेव्हा लोक कोक, वेंक, कुटक आदी देशांचा अर्हत नावाचा मंदबुद्धीचा राजा त्या आत्मज्ञानी ऋषभदेवांचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवील आणि लोकांमध्ये अपधर्माचा प्रचार करील. स्नान करू नये, स्वधर्माचा त्याग करावा, अशुद्ध राहिले तरी हरकत नाही, वेद, ब्राह्मण, यज्ञपुरुष यांची निंदा करा, केस वाढवा, कोणतेही देव मानू नका, वाटेल तर राहा असे लोकांना सांगेल. अनेक पाखंडी लोक त्याप्रमाणे होता न होता तो धर्म सोडतील. कोठे पराक्रमी पूर्ण पुरुष ऋषभदेवांची आंतरिक शांती आणि कोठे केवळ बाह्य आचरणाचे आंधळे अनुकरण करणारे कलिमल दूषित अडाणी मंदबुद्धीचे लोक. पण जे अंतरंग ओळखीत नाही ते बाह्य रंगावरच फसतात. कलियुगात पाखंड मताचे लोक असेच करतील. रजोगुणी, हव्यासी, इंद्रिय लोलू अशा लोकांना मन आवरायला सांगण्यासाठी, त्यांना जड देहाची क्षणिकता पटवून देण्यासाठी ऋषभदेवांचा सात्विक गुणांचा अवतार होता. परीक्षिता, योगसिद्धीच्या तडाख्यात सापडणाऱ्या योगी लोकांना त्यांनी विरक्ती शिकविली. तमोगुणी, आळशी, प्रमादी लोकांनी तर प्रथम उत्साहाने धर्म, अर्थ व काम हे पुरुषार्थ पूर्ण करणे व नंतरच मोक्ष मार्गाला जाणे योग्य आहे. पण जे अज्ञ असतात ते त्यांच्यासमोर जे दिसेल त्याच्या साकल्याने विचार करीत नाही. परीक्षिता, ऋषभदेवांचे चरित्र रहस्यमय आहे. पंडितांनाही भक्तीची श्रेष्ठ अशी अभेद्य अवस्था सांगणारे व भक्तीची गोडी लावणारे आहे. भक्तांना मुक्तीचीही आस उरलेली नसते. श्रीकृष्णाने पांडवांची अर्जुनाशी तर सेवासुद्धा केली. तो यादवांचा रक्षक, इष्टदेव, सखा व कुलपती होता. भगवंताचे अवतार रहस्य असे आहे की तो वाटेल त्या इतर गोष्टी देईल, पण निरंतर भक्तिप्रेमाचे कृपादान फारच थोड्या लोकांना देईल. धन्य ते ऋषभदेव, धन्य ते त्यांचे पुत्र. ऋषभदेवांच्या शुकदेवांच्या कंठी दाटून आला. भगवान विष्णूंच्या परम कारुण्यिक सत्वस्वरूपात त्यांचे चित्त निश्चलपणे लागून राहिले. परीक्षित ऐकत होता, त्याचे प्रजाजन ऐकत होते. शौनकादी ऋषी ही कथा सुतांच्या सुखाने ऐकत होते. सूत म्हणाले, शुक पुढे परीक्षिताला भरत कथा सांगू लागले, ती आता श्रवण करा. शौनक म्हणाले, लोह महर्षण पुत्रा, जडभरात म्हणून ज्यांचे नाव विख्यात आहे तोच हा भरत ना. ऋषभदेवांचा ज्येष्ठ पुत्र तो हाच ना. सूत म्हणाले, होय, त्याची गोष्ट विलक्षण आहे. प्रकरण 15 समाप्त.